आजच्या व्हिडिओचा विषय आहे तरुण मित्रमैत्रिणींनो, फोटोज थोडेसे नीट काढा. मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मी असं का म्हटलं असेल की फोटोज नीट काढा? हे दैनंदिन जीवनाच्या फोटोज विषयी मी बोलत नाही तुमच्या. तर जेव्हा आपण स्थळ शोधण्यासाठी, वर वधू शोधण्यासाठी जे फोटोज देतो ना, तर त्याच्याविषयी मी बोलणार आहे. कारण तसा मला अनुभव असा आला की आम्ही एका मुलाच्या स्थळा संदर्भात चौकशी करायला गेलो. आता चौकशी करण्यापूर्वी आपल्याला काय मिळतं? बायोडेटा मिळतो, मुलाचे 1-2 फोटो मिळतात, तसंच मुलीचं पण असतं. पण हा माझा जो काही मी तुम्हाला इथं संदर्भ देत आहे, जो अनुभव तुमच्याशी शेअर करत आहे, तो मुला संदर्भातला. आता मुलीचा आपण एक वेळेस असं समजू शकू की बुवा त्यांनी भरपूर मेकअप केलेला आहे, वेशभूषा आहे, केशभूषा आहे, वेगवेगळे कपडे परिधान केलेले आहेत. मुलींचं, महिलांचं ते आपल्याला लक्षात येऊ शकतं, कारण त्यांना ती आवड असते नटण्याची, थटण्याची, दागिने घालण्याची, शृंगार करण्याची. तर त्या संदर्भात मी थोडंसं झुकतं माप मुलीला दिलं माझ्या मनात. ते माझं वैयक्तिक मत आहे. आता मुलासंदर्भात किंवा पुरुषासंदर्भात आपण काय करतो? एवढं नसतं ना, केशभूषा म्हणा, वेशभूषा म्हणा, आपलं अगदी सिंपल सोबर असावं असं माझं वैयक्तिक मत आहे बरं का. मग आम्ही तो फोटो पाहिला. अक्षरशः फोटो म्हणजे त्याला मी विशेषण वापरील राजबिंडा. फोटो कसा होता? अगदी राजबिंडा. म्हणजे मुलगा दिसायला रुबाबदार. मी म्हणजे आश्चर्यचकित झालो. म्हणलं मुलगा एकदम छान आहे. वर्ण, ज्याला आपण रंग म्हणूयात, कसला होता रंग माहिती आहे का? गहूवर्णीय नाही बाबा, गहूवर्णीय नाही, म्हणजे सावळा वगैरे हे तर खालचे विशेषण वापरतो मी. गहूवर्णीय नाही, अगदी असा शुभ्र कांती म्हणूयात त्याला आपण, असा गोरापान असा त्याचा रंग. आणि विशेष म्हणजे मी जेव्हा तो फोटो वगैरे घेतला तर हे नाक, डोळे, कान, ही जी गाल, हनुवटी अशी आखीव रेखीव दिसला मला तो फोटो. म्हणजे मी माझा अनुभव सांगतो बरं का. आता त्या संदर्भात तुम्ही असं म्हणू शकता की सर अहो ह्या तर काहीच गोष्टी नाही, नॉर्मल आहेत, आजकाल मोबाईल्समध्ये फिल्टर झालेले आहेत, अमुक करू शकता, तमुक करू शकता म्हणून काही करायचं असते का? म्हणजे आपण काही गोष्ट करू शकतो म्हणून काही करायचं? हा फोटो आपण कुणाला द्यायलो? स्थळ शोधण्यासाठी द्यायलोत की नाहीत? मग आता तिकडले माणसं तुम्हाला भेटलेली आहेत का? नाही. त्यांनी तुम्हाला पाहिलेले आहे का? नाही. म्हणजे तुमची जी काही प्रथम भेट म्हणूयात आपण, ती कशाच्या रूपानं होते इथं? तर त्या फोटोच्या रूपानं. मग माझं असं मत आहे, फोटो तर तुम्ही जसे दिसतात तसा दाखवा, उलट मी म्हणेन त्याच्यापेक्षा थोडा खराबच दाखवा, की त्यांनी म्हटलं पाहिजे फोटो जावं का नाही बघायला. नाही आलं चालते, पण आल्याच्या नंतर मग त्यांनी आपल्याला पसंतच करून गेलं पाहिजे. म्हणताना आपण जर फोटो तुम्ही म्हणता की आहे त्याच्यापेक्षा खराब दाखवायचं, मग आपल्याला स्थळच येणार नाही. बरोबर आहे ना? अरे पण जर एकच, तुला लग्न किती करायचे? एकच ना. मग 100 जणाला फोटो पसंत पडून काय फायदा आहे? ते जेव्हा फोटो पसंत पडतो आणि जेव्हा तुमच्याकडे येतात, बघतात, आणि मग तुमचं वास्तव दर्शन त्यांना होऊन जातं आणि ते मनातल्या मनात तुम्हाला खूप शिवा घालतात बरं का. हे मी माझा अनुभव सांगतो. जेव्हा आम्ही त्या मुलाचा फोटो पाहिला, बायोडेटा पाहिला, आता आपल्याला होकार नकार कळवण्यासाठी भेट तर घ्यावी लागेल का नाही? मग आम्ही जेव्हा त्या मुलाच्या घरी गेलेलो आहोत आणि जेव्हा मुलगा आमच्या समोर आलेला आहे, आम्ही एकमेकाशी चर्चा करायलो. ते फोटो 3-3दा असं लपून पाहिलोत आम्ही की ह्यातीच आहे का काय. इतका आम्हाला तो विरोधाभास जाणवायला लागला. म्हणजे आपल्या मुलाला त्या फोटोतल्याला आम्ही ओळखू येऊ शकणार की आम्ही म्हणाल नाही हा मुलाचा एक तर मोठा भाऊ असेल, कोणीतरी दुसरा असेल. आणि मग जेव्हा कळालं हाच मुलगा आहे, आता तिथं आपल्याला बैठकीत बोलता येत नाही, काही समाजरीती असतात, काही मर्यादा असतात. मग आम्ही ते आपलं औपचारिकरित्या सगळं ते कार्यक्रम केला, त्याच्या संदर्भात मी नाही बोलत. आणि मग जेव्हा आम्ही बाजूला आलो तर मुलीकडल्याने अक्षरशः त्यांना शिवा घातल्या की सर हे शोभते का म्हणे, तुम्ही सांगा बरं, फोटोमध्ये कसं दाखवले आपल्याला, वास्तव कसं आहे, मग ही फसवणूक नाही का? म्हणजे हे तुमचे पाहुणे रावणेच आहेत, जे बघायला येणार आहेत हे पाहुणे रावणेच आहेत तुमचे. मग त्यातल्या काही लोकांनी तुमची कुठेतरी दुसरीकडे शिफारस केलेली असते, ज्यांनी तुम्हाला पाहिलेलं नाही. मग त्यांच्याकडे तुमची प्रथम भेट होते ती फोटोच्या रूपानं. आता ती मंडळी फोटो पाहूनच इम्प्रेस झालेली आहे, त्यांना वाटते वा वा चांगलं स्थळ आहे. आता राहिला प्रश्न फक्त तुमच्या पॅकेजच्या, तुमच्या नोकरीचा, ती फक्त माहिती काढता, पण जेव्हा तुमचं दर्शन होते प्रत्यक्ष,
तेव्हा त्यांचा भ्रमनिराश नको ना व्हायला की फोटोत काहीतरी वेगळे आणि फोटोपेक्षा वास्तव अत्यंत विदारक आहे आणि विरुद्धार्थी आहे. तसं विरोधक काही होईल असं बोलू नका आणि तसे फोटोजही तुम्ही देऊ नका. आता हे जरी तुम्हाला नॉर्मल वाटत असलं की ह्या फोटोजला अमुक करता येते, तमुक करता येते, रंग उजळता येतो, काय सरळ करता येईल, डोळ्यांचा रंग बदलता येईल, हनवटी, हे सगळं तुम्ही माझ्यापेक्षा मास्टर आहेत. पण ते करायचं का असा माझा प्रश्न आहे तुम्हाला. कारण का तुम्ही असे 100 स्थळं आकर्षित करू शकाल. ती मुलगी जेव्हा तुमची ती प्रतिमा पाहिल, फोटो पाहिल तुमची, ती काय मनातल्या मनात कल्पना करेल विचार करा बरं. की माझा होणारा पती अरे वा असा दिसतो बरं का, माझ्या होणाऱ्या पतीचे डोळे अमुक अमुक आहेत. इकडे आहेत का तुमचे? तुम्ही तर सगळे बदलून टाकले. माझ्या होणाऱ्या पतीचं नाक असं आहे, माझ्या होणाऱ्या पतीचे कान, आता तुम्ही नेमका त्याला काय इफेक्ट दिला काय माहीत, तसं आहे. किंवा माझ्या होणाऱ्या पतीला झुपकेदार केस आहेत आणि इकडे पतीचे तर 70% केस गेलेले आहेत. आता तिनं तुमच्या त्या प्रतिमेवरून, फोटोवरून मनातल्या मनात तशी कल्पना करून तुम्हाला स्वीकारलेलं आहे. आणि जर तुमचं आणि तिचं लग्न झालं आणि जर पुढं काही वेगळे प्रकरण होऊ लागले तर त्याला जबाबदार कोण? म्हणजे जी सुरुवातच असत्यावर आहे तिचा शेवट गोड होईल का? तर मी माझा वैयक्तिक अनुभव शेअर याच्यासाठी करतो की ही मंडळी एक तर तुम्हाला बैठकीत बोलू शकत नाहीत, पण नंतर मात्र बोलतात बरं ते की काय सर मुलगा दिसायला कसा, फोटो मग आहे तसा दाखवायचा ना, आम्हाला पसंत नसतं पडलं तर आम्ही आलो नसतो. बरोबर आहे त्यांचे. आता इकडं फोटो पसंत पडला पण प्रत्यक्षात मुलगा नाही पसंत पडला, येऊन काय फायदा झाला? तुम्हाला नुसते स्थळं येऊन बघूच चालली, एकही पसंती देईना. मग त्याच्यापेक्षा एकच स्थळ येऊ द्या आणि त्यानंच पसंत करू द्या, लग्नच होऊन जाईल ना तुमचं. कारण का आपल्याला असं वाटतंय की आपल्याला 4 जणांचे फोन आलेले, 4 जण येणार आहेत, पण लग्नासाठी एकही हो भरत नाहीये. त्याचं कारण असं आहे की आपण काहीतरी अवास्तव दाखवलं जे की आपण नाहीये. माझा एक मुद्दा तुम्ही करूनच बघा की आहे तसाच फोटो काढा, त्याला अजिबात इफेक्ट देऊ नका. कोणी कितीही म्हणलं इफेक्ट द्या, अमुक करा, म्हणा याच्यापेक्षा थोडं डाऊन करता आलं तर कर बाबा, काही हरकत नाही, 1-2% कमी होऊ दे. पण जेव्हा तिकडली मंडळी मला बघायला येईल तेव्हा ते म्हणले पाहिजे फोटोपेक्षा मुलगा चांगला दिसतो हा, अरे वा 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 वा. कारण का म्हणजे घोड्यावर आले आणि गाढवावर गेले अशी अवस्था नको व्हायला आपली, जे सगळंच काय असं. आणि ह्या देखावा थोडा बंद करा बरं का. विवाह हा काय फक्त तुमच्या दोघांचा नसतो, तो 2 परिवारांचं मिलन असतं, 2 कुटुंब एकत्र जोडल्या जातात. जे सत्य मला वाटतं तेवढंच सांगावं. पुढली मुलगी, तिचे वडील, तिचे भाऊ थोडा वेळ नाराज होतील, पण मग त्याच्यावर ते सकारात्मक विचार सुरू करायला लागतील की अरे बरोबर आहे, पाहुणा तर असं बोलला की हे असं आहे ते तसं आहे. तर माझी सध्या तुम्हाला एकच विनंती की तुमच्या हातात हा जो काही एक मोबाईल आलेला आहे आणि याच्यात तुम्ही आहेत मास्टर माणसं, तुम्ही असं काही स्वतःचं रूप दाखवता म्हणजे खरंच आश्चर्य वाटलं मला. मीही थोडा आश्चर्यचकित झालो की अरे बापरे, असेही फोटोज. आणि काय अर्थ आहे बरं, काय मिळतं बरं ते फोटो? जे आपलं वास्तव चित्रच नाहीये तसं फोटो काहीतरी काढायचं आणि ते हायलाईट करायचं आणि नंतर जेव्हा कोणी तुमची प्रत्यक्षात भेट घेतली ना, अरे 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 फार वेगळं काय वाटेल. म्हणून माझ्या या तरुण मित्रमंडळींना अशी विनंती आहे की ज्यांचे लग्न जमण्याचा जो काही हा कालावधी आहे किंवा जे त्या प्रोसेसमध्ये आहेत त्यांनी तरी कृपा करून असे हे भडक काहीतरी नको तो देखावा दाखवणारे फोटोज बिलकुल शेअर करू नका, समोरच्या माणसाला देऊ नका. तुम्हाला त्याचा रिझल्ट काहीही येणार नाही, अजिबात येणार नाही. बघा तुम्हाला 100 मुलं बघून जातील, तुम्हाला 100 मुली बघून जातील, कारण ते त्या फोटोच्या प्रेमात पडले होते. आणि जेव्हा तुम्हाला बघितलं अरे अरे अरे, त्यांच्या भावना मग तुम्ही ऐकू शकणार नाहीत बरं. त्यांचे मतं जर तुम्ही प्रत्यक्षात बघितले ना तर मग नाही. त्याच्यापेक्षा मग आपल्यावर विनोद होण्यापेक्षा जे सत्य तेच राहावं. आपण कधी कधी असा विनोद करतोच ना, सर अमुक अमुक यांनी फार ते छान दिसायचे, जेव्हा त्यांनी मेकअप धुतला मग त्यांना मुलं घाबरली. त्याच्यापेक्षा मेकअप धुवूनच राहा ना भाऊ. जे तुझ्या प्रेमात पडेल, ज्यांना तू आवडशील ते तुझ्या लग्नासाठी प्रस्ताव ठेवतील. म्हणून एक माझी आपल्याला विनंती आहे आणि एक मोठा भाऊ म्हणून मी आपल्याला अशी विनंती करतो की बघा तुम्हाला सकारात्मक निर्णय येईल, निकाल येईल. कारण का तुम्ही जसे आहात तसे आल्याच्या त्यांनी एक तर फोटो पाहिला आणि तुम्हाला पसंत केलं ना, मग तुम्ही ॲज इट इज आहात, मग कशाला टेन्शन घेता. म्हणून काही जण स्थूल असूनही त्या फोटोमध्ये असं फिट अँड फाईन दाखवतात
आणि इकडे बघितलं तर मग ढेरी सुटलेली आहे, स्थूलपणा आहे, मग कशाला तसे फोटो शेअर करता? तर हे वैयक्तिक फोटोजविषयी माझं काहीही तुम्हाला बोलणं नाही आहे, पण जे फोटो तुम्ही लग्नासाठी पाठवत आहात त्याला कृपा करून जास्त एडिट करू नका, निकाल येणार नाही, उलट तुम्ही टीकेचे धनी व्हाल. तर माझी आपल्याला एक विनंती आणि सल्ला पण असा आहे की एकदा माझ्यासाठी एकदाच तुम्ही जसे आहात तसा अतिशय सुंदर फोटो तसाच काढा, त्याला काही एडिट करू नका, नॅचरल पोझिशन द्या, जसे दिसतात तसे, आणि तो फोटो एकदा देऊन बघा आणि त्याच्यावर आलेलं स्थळ मला नाही वाटत परत जाईल. तर तुम्हा सर्वांना ह्या सदिच्छा देतो आणि माझी ही विनंती, माझा हा सल्ला तुम्ही अंमलात आणावा अशी प्रार्थना करतो. थांबतो मंडळी, धन्यवाद.